रामकृष्ण हरी मंडळी. तर चला मी आज तुम्हाला एक कुर्ती कटिंग करून दाखवते. आता एक साडी होती, त्या साडीचा परवा दिवशी कुर्ता घातलाच होता, म्हणजे वन पीस शिवला मी आणि त्यातून थोडंच कापड शिल्लक राहिले, म्हटलं याचा उपयोग करावा म्हणून मग मी कुर्ती शिवायची ठरवली. आता तसं तर हा जो पहिला मी कुर्त्याचं माप घेतलं ना, त्या तो कुर्ता मला प्रचंड आवडायचा, पण त्याला स्लीव्ज थोड्याशा डिफरंट शिवल्यामुळे मी ते घालत नव्हते. पण आता तो मला यायला पण लागला आणि मला तो आवडायला पण लागला, त्यामुळे मग मी घालायचं ठरवलं. तर शोल्डरचं माप मी घेतलेलं आहे 7.5 घेतलेला आहे. 15 शोल्डर आहे, मग त्याचा अर्धा घेतलेला आहे. त्याच्यानंतर 7.5 वरच मी मुंड्याचं माप दिलेलं आहे. 1.5 इंचावर बाहेरची खोली दिलेली आहे, म्हणजे मागच्या भागाला मुंड्यातून 1.5 इंच दिलेला आहे. तिथून अर्धा इंच आत घेतलेला आहे आणि अर्धा इंचाचा आत घेऊन परत पुढच्या कटसाठी 1 इंच आत घेऊन पुढचा फ्रंट कटला टकट दिलेला आहे, जो तुम्हाला थोडासा तुरळक वेगळा दिसत असेल. पुढचा आहे तो मागचा आहे आणि जो आतल्या साईडचा आहे तो मागचा कट आहे. नंतर या कुर्त्याची फिनिशिंग इतकी छान आहे ना, जो निळावाला मी माप घेतला त्याच्यावरूनच मी ठरवलं की तसंच ते सेम आपण कुर्ता शिवायचा. तर मग मी कंबरेचं माप 7.5 वर घेतलेलं आहे आणि तिथूनच पुढचं हिपचं माप मी 7.5 वरच घेतलेलं आहे. 7.5-8 वर घेतलेलं आहे, बरोबर 8 वर घेतलेलं आहे. म्हणजे पूर्ण कटपर्यंत यायला 22.5 इंचाचा 22.5 इंच होते टोटल, म्हणजे हिप्सपासून म्हणजे शोल्डरपासून हिप्सपर्यंत. कारण ती कुर्ती मला इतकी छान बसती ना, त्यामुळं मी ठरवलं की आता मग साईडला कटला थोडी फॅट दिसतं, त्यामुळं मग मी ठरवलं की 22.5-23 वर ते घ्यायचं. तसं तर मी ठरवलं होतं की यावेळेस जरा वेगळी डोरी लावून साईडला व्यवस्थित कुर्ती शिवावी, पण हे अस्तरचं असल्यामुळे ह्याची छान दिसणार नाही आणि ह्याला म्हणजे कॉन्ट्रास्ट नाडी शिवायलाही माझ्याकडे कापड नसल्यामुळं मी ते कॅन्सल केलं. म्हटलं एखाद्या वेळेस छानसं कापड आणावं विकत आणि त्याने ते शिवावं. तर आता इतके सारे यूट्यूबला खूप सारे छान छान आहेत, त्यानुसार पण तुम्ही शिवू शकता. पण मला असं वाटलं की हे माझं येतंय ते कोणाला तरी उपयोग होईल, कारण बरेच मलाही कमेंट्स येतात की तुम्ही दाखवा म्हणून तुमच्या पद्धतीने. तर अगदी सोपं आहे. हिपचा 4था भाग घ्यायचा, कमरेचा 4था भाग आणि 1.5 इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे. फक्त हिप्सलाही घेताना 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि हा आकार देऊन घ्यायचा आतला फिटिंगचा. 1.25 इंचावर मी फिटिंगचा आकार फिटिंगचा म्हणजे काय म्हणतात, फिटिंगला मार्किंग केलेलं आहे. आणि नंतर तसंच खाली शेवटपर्यंत सरळ रेषेत टेप ठेवून अंतर घ्यायचं आणि 1.5 इंचाचा कायम हिप्सला 1.5 इंचच एक्स्ट्रा घ्यायचं, म्हणजे छान कट म्हणजे जो साईडला जो चाक बनवतात ना, तो छान येतो असं मी तरी म्हणा. आणि मग हे सगळं झाल्याच्या नंतर गळा घ्यावं म्हटलं. गळ्याला रुंदी मी 3.25 इंचाची घेतलेला आहे. 7.5 मधून 3.5 मायनस केलं तर खाली 4 राहते, तिथे 3.25 घेतलेला आहे. ऑलवेज 4.25 राहील खाली शोल्डर. आणि मग 4 इंचावरच अगदी पाठीमागे छोटा गळा घेतलेला आहे. खूप सारे ड्रेस आहेत ज्याचे गळे इतके मोठे मोठे आहेत ना, त्यामुळे ते मला वेअर करण्यात येत नाहीयेत, त्यामुळं मग ते खूप एम्बॅरसिंग होतं. कुठं गेल्याच्या नंतर मग अडकून पडल्यासारखं वाटतं, असं बसून राहावं लागतं किंवा मग सारखी ओढणी अंगावर घ्या वगैरे. त्यामुळं मग मी आता गळे छोटे करायचं शिवलेला आहे. पुढचा गळा 6.5 वर घेतलेला आहे, थोडासा पंचकोनी आकार दिलेला आहे त्याला. आणि पाठीमागचा गळा घेतलेला आहे मी 4 इंचाचा आणि पुढचा 7.5चा घेतलेला आहे. अर्धा इंच उतार दिलेला आहे गळ्याकडे, कारण दोन्हीही गळे छोटेसे आहेत. आता आपण शिवायला लागलो की हळूहळू त्या गोष्टी आपल्या लक्षामध्ये येत जातात. पहिला तर मी पुढचा गळा कट केलेला आहे, पण माझ्याकडून एक घोळ झाला पुढे, जो तुम्हाला दिसेल, जे बारकाईने शिवतात त्यांना लक्षात येईल. पण एवढा काही फरक पडत नाही यातून. बघूयात आपण काय फरक पडतोय तो. असंही मला कुर्ते खूप टाईट आवडत नाहीत, त्यामुळं मी ढिल्ला शिवते. म्हणजे माझे कुर्ते खूप ढिल्ले असतात, मला ढिल्ला आवडतो. आता आजचा जो आहे तो रेडीमेड आहे, त्यामुळं थोडासा तो टाईट आहे आणि त्याला उसवायला जागाही नाही, त्यामुळे थोडासा टाईट चालतो. आणि मी स्वतः ठरवलेलं आहे की काय होते, रोज गाऊन घालून असं वाटतं की आपण खूप हे आहोत म्हणजे. आणि हा नेमका दोन्हीकडचाही माझा फ्रंट कट माझ्याकडून कटिंग करून झालेला आहे. आता बघूयात ह्याचं काय होते, म्हणजे टाईट होतोय की पाठीमागं की काहीतरी लॉस होईल, पण आपण बघूयात. आणि असंही मी स्लीव्ज आता शिवणार आहे फुग्यांची, त्यामुळं मला वाटत नाही की तो प्रॉब्लेम मला येईल. मध्ये मी थोडीशी ग्रीन टीच म्हणता येईल, ग्रीन टी पिते मध्ये. आणि नंतर मला आता शिवायची आहे फुग्याची बाई. हे अस्तर आहे. पहिलं तर अस्तर कटिंग करून घेतलं, व्यवस्थित आचरून घेतलं. आणि खरं इतकं मलमलचं कापड आहे ना, इतकं मोमो कापड आहे, त्यामुळे मला कटिंग करायला खूप उशीर म्हणजे वेळ लागत होता. हे कापड खूप सरकत होतं,
आणि त्यामुळं जरा ह्याला थोडासा वेळच लागत होता कटिंगला. तर व्यवस्थित पिनअप वगैरे करून घेतलं ना तर हे कापड येऊ शकतं. आणि मला अशी लाईट कलर कधीच आवडत नव्हते, पण ही साडी घातल्याच्या नंतर आणि याचा एक ड्रेस शिवला मी म्हणतेस, तो घातल्याच्या नंतर मी प्रेमातच पडले या साडीच्या, की मला लाईट कलरही खूप छान दिसतात असं मलाही स्वतःलाही वाटायला लागलं. मग चला इथून हे ठेवून व्यवस्थित कटिंग आखून घ्यायची आणि व्यवस्थित कटिंग घ्यायची इस्त्री. आणि थोडंसं मी म्हणते एक्स्ट्राच ठेवायचं, कारण कसं होतं अस्तर मग तंतोतंत अस्तर झालं ना की मग थोडंसं प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून साईडला थोडंसं जास्त घेऊनच कटिंग करायची. आता मला थोडंसं टेन्शन आलेलं आहे की हे जो फ्रंट पार्ट जो कटिंग झाला आहे माझ्याकडून दोन्हीकडचा, त्याने काय रिफ्लेक्शन पडतं आहे कुर्तीवर हे आपण बघूयात. म्हणूनच मला एक नवीन टाईपची पण कुर्ती शिवायची आहे, पण मी शिवायला घेतलेली नाही आहे. म्हटलं पहिलं माझ्या भावाची मुलगी आली ना तर तिला त्या प्रकारची कुर्ती शिवून पाहावी, नाही तर मग माझे बरेचसे आत्तापर्यंत 2-3 तरी माझ्याकडून बेस्ट झालेले आहेत कपडे, जे मी मोबाईलवर बघून सगळ्याच गोष्टी यूट्यूबला बघून करता येत नाहीत. हेही तितकंच खरं आहे. ते मी करायला गेले झालं, त्यामध्ये 150 रुपये म्हणजे 75 रुपीज मीटरने मी कापड आणलं होतं आणि ते 150 रुपयाचं कापड माझ्याकडून वाया गेलं. मग ही पहिली तर स्लीव्ज मी कटिंग करून घेतली फुग्यांची. मला वाटतं 2 इंच एक्स्ट्रा आणि 2 इंच एक्स्ट्रा घेतलं. 1 इंच शिवणावळीत जाईल आणि वरती शिवायला अर्धा इंच जाईल, असं 9.5, 6 आणि 3 9 आणि 9.5 इंचाची मी स्लीव्सची हाईट धरलेली आहे. 15.5 इंच म्हणजे 10 नेहमी माझं कटिंग असतं, उंची 10 असती आणि त्याला मी 5 इंच एक्स्ट्रा म्हणजे जेवढं एक्स्ट्रा आहे तेवढं घेतलेलं आहे, कारण मला स्लीव्ह शिवायची आहे फुग्यांची. त्यामुळं तर ही स्लीव्ज लगेच लक्षात येत नाही, पण आपण ज्या वेळेला शिकायला जातो ना त्यावेळेला सगळ्या गोष्टी हळूहळू येतात, पटकन कुठलीच गोष्ट येत नसती. 9.5 टिक मार्क करून घेतली, सरळ ड्रेस मारून घेतली आणि कापड परत फिरवून खालून 1.5 इंच म्हणजे आता आपण 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, ते 2 इंच प्लस खालून स्लीव्हला आकार देताना 4.5 इंच असं वरती परत 1.5 इंच आकार देऊन मी भाईचा आकार दिला. आता ही स्लीव्ज फुग्यांची असल्यामुळे थोडासा आकार वेगळा दिसतो याचा फुगलेला. आणि आता मला यायला लागले त्याच्यामुळं मी टेन्शन घेत नाही, पटपट करून घेते. पण ते अशी छोटीशी चूक होऊन जाती आणि हळूहळू होत राहतात ह्या चूक, म्हणजे हळूहळू ह्या चुकांमध्ये सुधारणा होऊन जाती. नवीन काय करायला लागलं की थोड्याशा चुका होतात. असे आपल्याला फ्रिल शिवायचे आहे, छोटे छोटे फ्लेट्स घालायचे आहेत. आणि नंतर हे कापड जे अजून आहे याच्यामध्ये बघितलं की होतंय की नाही बघूयात. तर याच्यामध्ये परफेक्ट स्लीव्ज होत आहे, त्यामुळे दोन्ही त्याचा आकार दोन्हीही लावून घेतल्या स्लीव्ज आणि दोन्ही स्लीव्ज मी कटिंग करून घेतलेल्या आहेत. आता आज लगेच ह्या स्लीव्ज होणार नाहीत शिवून, कारण मला आज भरपूर काम आहे, बाकीच्या कामांना वेळ द्यायला पाहिजे, म्हणून मग मी आज ही शिवत नाहीये. पण उद्याच्याला ह्याचा पुढचा व्हिडिओ मी लगेच नक्की अपलोड करीन, तुम्ही बघायला विसरू नका. आणि ह्यात जर तुम्हाला काही चूक वाटली असेल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला हे म्हणजे माझं इतकं परफेक्ट तर नाही जमलं मला तुम्हाला सांगायला, पण मी क्लास केलेला आहे त्या पद्धतीने तर मी तुम्हाला तेवढं सांगायचा प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला ड्रेस पुढचा म्हणजे मी ह्याची पुढची माहिती तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की देईल. पुढच्या ब्लॉगसाठी तुम्ही मला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, प्लीज सपोर्ट करा. आणि मग नंतर मला यावेळेस काय करायचं आहे वेगळं म्हणजे जरा थोडंसं हातशिलाई नाही करायची पायपिंग, मला पट्टी लावून करायची आहे पायपिंग. त्यामुळे तिरकस अशा पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत, तिरक्या पट्ट्या. आता पट्टी वगैरे पट्टी लावून ह्या तिरक्या पट्ट्या कापायची काही गरज नाही, आपल्याला एकदा सवय झाली की होऊन जाते. म्हणून मग या तिरक्या पट्ट्या मी 6 पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत. आता ह्या जास्तच झालेल्या आहेत जराशा, पण ठीक आहे चालते, होऊन जाईल. म्हणून मग मी या तिरक्या पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत आणि एकदम तिरकस आकार यावा म्हणून त्याला व्यवस्थित खालून परत आकार दिलेला आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याच्या व्हिडिओसाठी आज व्हिडिओला तुम्ही फॉलो केलं तर ह्याचा पुढचा व्हिडिओ स्टिचिंगचा तुम्हाला नक्की बघायला येईल. बाय बाय, राम राम, नमस्कार.